प्रवेश 2026-27 पाचव्या यादीमधील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत ही 24/7/2026 आहे आणि आता फक्त आपल्याकडे 2 दिवस राहिलेले आहेत। इथे आपण RTAचा डॅशबोर्ड बघायचा आहे। टोटल ॲप्लिकेशन हे 2,89,286 होते आणि RTAच्या महाराष्ट्रामध्ये जागा ह्या 1,05,811 होत्या। वेटिंग हे पहिल्यापासून 86,034 होते। पहिल्या यादीमध्ये 79,410, दुसऱ्या यादीमध्ये 12,881, तिसऱ्या यादीमध्ये 3,285, चौथ्या यादीमध्ये 1,033 आणि पाचव्या यादीमध्ये 950च्या आसपास पालकवर्गांना लॉटरी लागूनसुद्धा आजपर्यंत फक्त 165 पालकांनी ॲडमिशन प्रोसेस ही पूर्ण केलेली आहे। तर पालकवर्गांनो, आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की जे पालक आहेत अगदी पहिल्या यादीपासून ज्या पालकांचे नाव आजपर्यंत पाचव्या यादी अखेर RTमध्ये त्यांना लॉटरी लागलेली नाही आहे, त्या पालकांच्या विद्यार्थ्यांचे पुढे काय होणार, त्यांना RTमध्ये प्रवेश मिळणार का, स्पॉट राऊंड होणार का आणि त्यांना स्पॉट राऊंडमध्ये संधी मिळते का, स्पॉट राऊंडमध्ये कशा प्रकारे प्रोसेस असणार, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला पालकवर्गांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ आपल्याकरता फार महत्त्वपूर्ण आहे। कारण हा व्हिडिओ बघल्यानंतरच आपणास पाचव्या यादीनंतर पुढे काय होणार आहे हे समजून जाणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण बघायचं आहे पालकवर्गांनो, RTच्या डॅशबोर्डवरती कोपऱ्यामध्ये RT 2026-27 स्टेटस यावर जर आपण क्लिक कराल तर इथे आपणास हे वेटिंग सिलेक्शन लिस्ट ह्या 5 पर्यंत दिसत आहेत आणि सिलेक्शन लिस्ट नंबर 6 दिसत नाही। याचा सरळ अर्थ असा आहे की आता 6वी यादी ही शक्यतो लागणार नाही। मग ज्या पालकांना त्यांच्या पाल्यास सीट मिळाली नाही RTमध्ये त्यांचे काय होणार, कारण इथे आपण जर बघितले की हे सर्व ॲडमिशन सोडून RTकडे आज अखेर 9,037 जागा आहेत। मग या 9,037 जागा कशा वाटप होणार, ह्या जागा शिल्लक राहणार का, ह्या जागा कोणाकोणाला मिळणार, आज आपण बघायचं आहे। तर इथे आपण बघूया पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, तर इथे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RT जे काही नियमित फेऱ्या म्हणजे पाच वगैरे फेऱ्या होतात, हे 5 फेऱ्या ची लॉटरी झाल्यानंतर स्पॉट राऊंड किंवा संस्थात्मक किंवा ऑफलाईन राऊंड आयोजित केला जातो। याच्यामुळे पालकांना रिक्त जागा असलेल्या स्थानिक शाळांमध्ये थेट अर्ज करण्याची संधी मिळते। म्हणजेच काय, आपल्याला परत अर्ज करावा लागेल। मग तो अर्ज ऑफलाईन असेल का पालकवर्गांनो ऑनलाईन असेल, हे आपण जेव्हा हे वेळापत्रक जाहीर होते तेव्हाच आपणास कळेल। उर्वरित जागा मग कशा वाटल्या जातात की आपण अर्ज केल्यानंतर उर्वरित जागा एकतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जातील किंवा जिल्हा शिक्षण अधिकारी DO यांच्या व्यवस्थापनाखाली त्या थेट जागा भरल्या जातील। RTA प्रवेशाचे टप्पे राज्यस्तरावर व्यवस्थापित केले जातात आणि त्याच्यासाठी आपण RT स्पॉट राऊंडसाठी अर्ज करावा लागू शकतो। तर ह्या जागा एकतर डायरेक्ट भरतील किंवा जे पहिला पालक येतील त्यांना पहिला संधी देण्यात येईल। तर आपण हे आपणास कसे कळेल की स्पॉट राऊंड सुरू झाला का, तर त्याच्यासाठी आपणास रिक्त जागा तपासा। अधिकृत महाराष्ट्राचं जे RT 25% प्रवेशाचं पोर्टल आहे, आपण त्याला भेट द्यायची आहे आणि आपण कोणत्या शाळेमध्ये किती जागा उपलब्ध आहेत किंवा रिक्त जागा सुविधाचा वापर करायचा आहे आणि स्थानिक पातळीवर अर्ज करून सामान्यपणे 5व्या यादीनंतर ज्या काही जागा अपुष्ट किंवा संपुष्टात आलेल्या आहेत किंवा मिळाल्या नाहीत अशा जागा स्पॉट राऊंड जाहीर झाल्यास त्यांना मिळू शकतात। तर पालकांनी आपल्या मुलाचा तपशील, जन्मतारीख
जन्म प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा हे सर्व कागदपत्रे घेऊन गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे जाऊन पुढील प्रोसेस हे करणे आपणास गरजेचे पडेल. तर आपणास काय करायचं आहे, आपणास अद्ययावत राहणे गरजेचे आहे. कारण जेव्हा लॉटरीच्या जागा ह्या परत केल्या जातात किंवा जागा ह्या शिल्लक राहतात, तेव्हा त्या जागा पूर्णपणे वाटप न होता स्थानिक प्राधिकरण, शिक्षण अधिकारी स्पॉट राऊंड ऑफलाईन प्रवेशासाठी विशिष्ट तारखा आणि मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करत असतात. तर अजून काय ह्यातली कुठलीही प्रोसेस झालेली नाही, पण ह्यातली प्रोसेस ही होण्याची दाट शक्यता आहे. आणि जेव्हा अवेलेबल जागा ज्या काय जाहीर होतील तेव्हा इथे आपणास ऑप्शनसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल आणि किती जागा शिल्लक आहेत ते पण आपणास तेव्हा कळणार आहे. तर पालक वर्गांनो, ज्या पालकांना 5व्या यादीमध्ये लॉटरी लागलेली नाही त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही आहे. कारण जर आपण धीर काढाल तर स्पॉट राऊंड हा होणार आहे आणि ह्या स्पॉट राऊंडमध्ये पहिले येणाराच प्राधान्य किंवा परत अर्ज करून ह्या जागा वाटप करण्यात येतील. जे पालक धीर धरू शकत आहेत त्यांना वाटते की माझी खरोखरच कंडिशन अतिशय गरिबीची आहे आणि मला माझ्या पाल्याला RTमध्ये सीट मिळाली पाहिजे, आणि जे लोक वाट बघू शकतात त्यांच्यासाठी स्पॉट राऊंड हा अतिशय फायदेशीर असणार आहे. तर पालकवर्गांनो, तुर्तास एवढंच आहे. पुढील स्पॉट राऊंडची अपडेट आल्यानंतर आमच्या चॅनलवर लगेचच माहिती देण्यात येईल. तोपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवड असेल तर लाईक आणि शेअर पण करा. आणि आपणास पुढील राऊंडबद्दल काहीही शंका असतील तर मला कमेंट करा. आपणास कमेंटद्वारे त्याचा उत्तर हे लगेचच देण्यात येईल. कारण मी RTसाठी दररोज नवीन व्हिडिओ हे बनवत असतो. तर पालकवर्गांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.